नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कपूर टॉकमध्ये. तर आज चालू आहे पेरणी. मी कालच पेरणी करायची होती, तेव्हाच मी इन्सिडेंट सांगते की ना, काल काय झालं होतं. काल मी गुरांकडे गेले होते आणि हा तांबडा वेल आहे का, तो बी नेला होता गुरांकडे. तर गुरं सरत होती आणि ते घाटाला गेली होती, म्हणजे अशी बारक्याच घाटाला खालीच सरत होती. तर घाटाच्या तिथपर्यंत गेली होती. मी पण तिथं जाऊन बसले आणि मी एक इन्स्टाला व्हिडिओ अपलोड केली. तर त्याला 2-3 मिनटं लागले असतील, कारण पाहिजे असल्यावर लवकर जाते. तर मी ते अपलोड केली आणि मी खाली आले. तर बैलच गायब. बैल गायब झाला. मी अख्खी 11:45 वाजेपर्यंत शोधत होते. 10:45 ते 11:45 मग भाऊ आला. मग भाऊ शोधायला लागला. मग आणि दादा सगळे शोधायला लागले. 11 वाजल्यापासून शोध मोहीम चालू झाली. तर संध्याकाळचे 4 वाजले होते तेव्हा तो आम्हाला दिसला तवल्याला. तेव्हा हा डोंगर दिसतोय का, त्याच्या तिकडं दिसत होता, म्हणजे करंडीच्या साईडला. तर एवढं किती 11 वाजल्यापासून 11, 12, 1, 2, 3, 4, 5, जवळजवळ 5-5.5 तास आम्ही शोधत होतो. आणि आम्ही काल एवढं हिंडलो आहे ना, जो धाकलादार आहे का, त्याची वाट माहिती नव्हती. एवढं 2-3 वेळा हिंडलो आहे की अख्ख्या वाटा माहीत झालं. आणि तो फायनली भेटला. आणि मी काल जेवलंच नाही, खरं सांगायचं तर. भात नुसता असा खायचे, पाणी प्यायचे, का तर बैल भेटला नाही ना. ते शिव्या त्या वेगळ्याच भेटणार होत्या आणि नवीनच बैल आणला होता, त्यामुळं फुल टेन्शन नाही का. कालच पेरणी करायची होती, त्यासाठी बैल चारायला दिला होता. लवकर चारून बांधून मग आऊत धरायचं होतं. तर कसला काय बैलच हरवला होता आणि तो भेटला तेव्हा जीवात जीव आला. आणि आज उतरलाय, आज काही सोडलंच नव्हतं त्याला. असा कोइन्सिडन्स झाला होता बेकार. आणि आता तेच आऊत चाललंय. दादा त्यांचं सोयाबीन टाकतात फोकले आणि वरून बाबारे नाही करतात, तासं मारतात. आणि आता आम्हाला जायचं आहे गिनी गवत आणायला. गिनी गवत दमलंय बार खालून वर येईपर्यंत. हां हां, आता मी जेवणार आहे मग जाणार आहे गिनी गवत आणायला. मी आमच्या शेळ्या बघा कशा जसं काय मेल्यात अशा पसारल्यात. ती तांबडी तर तशीच पसरली होती. आणि ही आमची गाय, तिला मागं नाही बांधला. आणि आता आमची चिंगी बी नाणीच्या मागं निघल. दोन्ही हे घेऊन जा फाळी. गाणे कसे आहेत. त्यानंतर आम्ही गिनी गवत आणलं, घरी आलो, जेवलो वगैरे, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाले. आणि मी कपडे धुतले. खूप सारे कपडे होते, म्हटलं धुवून टाकावा. आणि मी जेव्हा कपडे धुवायला बसले तेव्हा एवढं ऊन होतं ना, एवढं ऊन. म्हटलं जास्त कपडे आहेत आणि मी असे जाड जाड कपडे जे होते का धुवायचे तेच काढले होते. आणि फुल नाही का धुते आणि मी जेव्हा धुवत होते ना तेव्हा एवढं ऊन होतं ना, बाप रे लय ऊन होतं माहिती आहे का. एवढं चटके बसत होते, असं ऊन लागत होतं. आणि नंतर एवढं आभाळ दाटून आलं होतं. म्हटलं पाऊस येतो काय, म्हणून मी वलबन केलेले त्यावरती घातले होते आणि हवा पण जास्त सुटली होती. पण थोड्या वेळातच काहीतरी चेंज झालं. मग त्यातले निम्मे थोडेच घातले याच्यावरती दोरीवरती वाळत. आणि बाकीचे म्हटलं की नाही यायचा पाऊस, असं ऊन आलं होतं. मग हवा पण सुटली होती आणि ऊन पण आलं होतं. मग मी काही दगडावरती वाळत घातले होते. तर थोडेच घातले वलमणीवर, त्यात हवा बी जाम सुट. बाकीचे कपडे याच्यावर दगडानं वाळत, तर मध्ये मध्ये ऊन पडते आणि इथं काही ठेवले, जे झालं पडले तेवढे ठेवले. आणि आता मला जायचंय गुरांकडे. मस्त हवा सुटले, पावसाचं वातावरण होते, हवा सुटते. गायला भावनेच खायला घातले, त्याने त्याच्या शेतात सोडून नेला. मी आता जेवते आणि पटकन गुरांकडे जाते. तर चला जाऊयात. फ्रीमध्ये का घरात बारीक असल्याचा परिणाम सगळे काम करून घेतात. का मेहंदी बिंदी सगळं लावून रे, पहिला मसाला करून दे, पहिली मेहंदी लावून दे. मला फुल खालून बिलून ठेवली होती. मागच्या वेळेस लावून नव्हती दिली, तरी ह्या वेळेस पण लावूनच घेतली. आणि इथं बटाट्याचं कालवण शिजतंय आणि आम्हाला कोळूची भाजी बनायची, कोळूची चायाची दोन्ही मिक्स. आणि आता मला बाहेर कपडे वाळत घातले, दुपारी ती काढून आणायच्यात. आणि जाळ करायला सांगितलंय, त्यात बी ते फुकणीनं फुकायला लागल. झालाय तसा थोडा. जास्त झाला आता.
चला आपला घेऊन या कपडे. एकतर लय मेहनतीनं धुतलेत मी आणि भाऊनी घरात गाणे लावतात. बाहेर आज उजेडच आहे. मला वाटलं लय अंधार पडला. व्ह्यू बघा कसा आहे. भारी दिसतो व्ह्यू आज. कसला काय 2-3 दिवस झाला पाऊस काढलाय नाही का असं पाणी बिणी आटत चाललंय. चला कपडे काढून घेऊ. एक तर वाळतात कशी पडलेत त्या हवेने. हवा बी जाम सुटलेली आहे फुल फुल. आणि ही 3 बाहेरच असतात पाऊस नाही म्हणून. पाऊस असला का सगळे मागं असतात पडवीत.